नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपल्याला राहिलेली मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका पूर्ण करायची आहे. प्रश्नपत्रिका आपण का सोडवून घेत आहोत बाळांनो? कारण याच्यामुळे पडणाऱ्या गणितांचा अंदाज येतो आणि कशा प्रकारे पडतात याची कल्पना पूर्वता आल्यामुळे आपण त्या गणितांचा सराव जास्तीत जास्त करू शकतो. होय की नाही बाळांनो? मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण एक सबस्क्रायबर तुम्हाला किती मार्क्स मिळवून देईल हे सांगता येत नाही. याचा अर्थ तुम्ही सबस्क्राईब केले की तुमचे मार्क्स वाढतील असं नाही. कारण तुमच्या शंकेचं निरसन ताबडतोब होईल आणि तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकाल. होय की नाही बाळांनो? चला तर मग प्रश्न बघा काय आहे. योग्य रीतीने फिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढायला सांगितलेली आहे. बघा, चित्रयुक्त पत्ता म्हणजे काय? चित्रयुक्त पत्ता कोणता कोणता असतो? उत्तर सोडवूया. एकूण कॅटमध्ये पत्ते, एकूण पत्ते, एकूण पत्ते, एकूण कॅटमधील पत्ते किती असणार आहेत? 52. होय की नाही? एकूण कॅटमध्ये पत्ते किती असणार आहेत? 52. मग 52 पत्त्यापैकी म्हणून नमुना अवकाश यस बरोबर काय असणार आहेत? नमुना अवकाश यस बरोबर नंबर ऑफ यस बरोबर नमुना अवकाश नंबर ऑफ यस बरोबर 52. 52 पत्ते असणार आहेत. मग पत्ता चित्रयुक्त बघा, कॅटमधील राजा, राणी आणि गुलाम पत्ते काय असतात? चित्रयुक्त. पत्ते चित्रयुक्त असतात. पत्ते चित्रयुक्त असतात. मग प्रत्येकातले इस्पीक मधले 3, इस्पीक मधले 3, बदाम मधले 3, किलवर मधले 3, असं 4 प्रकारचे कॅट आहेत. किलवर, बदाम, इस्पीक आणि चौकट. 3 चौक 12 म्हणून एकूण किती? 12 पत्ते. एकूण 12 पत्ते म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती येईल इथं? 12. म्हणून कॅटमधील राजा, राणी आणि गुलाम पत्ते कसे असतात? चित्रयुक्त असतात. बरोबर का? म्हणून एकूण पत्ते किती आहेत? 12 पत्ते. म्हणून ही काढायला सांगितलेली आहे आपल्याला संभाव्यता. मग संभाव्यता ए ची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. म्हणजेच नंबर ऑफ ए कोण आहे? किती आहे? 12 आहे. नंबर ऑफ यस किती आहेत? 52 आहेत. भाग कशाने जातोय? 3 3 एके 3, 3 चौक 12, 3 चौक 12 पुन्हा 3 एके 3, 2 उरले जात नाहीत, 4 न जातोय. 4 एके 4, 4 त्रिकम 12, 4 एके 4, 4 त्रिकम 12 किती आलं? 3/13. ही काय आली? त्याची प्रॉबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता. हे आपल्याला 3 ते 4 मार्कासाठी गणित पडलेलं असतं बाळांनो. अतिशय महत्वाचं आहे. चला तर मग पुढचं गणित बघूया. पुढचं यातलं गणित काय दिलेलं आहे? आता कितवा आकडा आपला? आता आहे दुसऱ्या बी. खालील पैकी कोणतेही 4 प्रश्न दुसऱ्या बीतला 5वा आकडा. आता दुसऱ्यातला बीतला 5वा आकडा एक राहिलेला आहे. 5वा आकडा काय दिलेला आहे बघा. आता
पाचवा आकडा आपण बघूया. पाचवा आकडा सांगितलेला आहे, खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ दैनंदिन कामाचे व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा. कमी संचित वारंवारता सारणी तयार करा. बघा आता इथं दैनंदिन कामाचे तास दिलेले आहेत. दैनंदिन कामाचे तास आणि काय दिलेलं आहे, कर्मचाऱ्यांची संख्या. बघा 8 ते 10, 10 ते 12, त्यानंतर 12 ते 14 आणि 14 ते 16 असं दिलेलं आहे. काय दिले इथं, 150, 500, 300 आणि इथं 50. हा काय झालेला, हे सगळं प्रश्न तयार झालेला. हा प्रश्न दिलेला आहे, त्याचं काय करायचंय, आपण उत्तर काढायचंय, उत्तर शोधायचं आहे. बघा आता मग उत्तर शोधत असताना काय करावं लागेल, पहिल्यांदा काय करावं लागेल, दैनंदिन कामाचे तास म्हणजे वर्ग येतात. वर्ग कंसात काय लिहावं लागेल, दैनंदिन कामाचे तास. त्यानंतर काय लिहावं लागेल, कर्मचाऱ्यांची संख्या, वारंवारता म्हणजेच कर्मचाऱ्यांची संख्या. त्यानंतर काय लिहावं लागेल, संचित वारंवारतापेक्षा कमी. हे वर्ग जरा संचित वारंवारता पेक्षा कमी. आता ह्याचं काय करून घ्यावं लागणार आहे, आपण हे उत्तर सगळं काढायला लागलोय ना बाळांनो. तर बघा, दैनंदिन कामाचे तास असं करूया इथं, आणि हे असं आपण घेऊया. कर्मचाऱ्यांची वारंवारता इकडे घेऊया, वारंवारता म्हणजेच काय येणार, कर्मचाऱ्यांची संख्या आणि शेवटचा कशासाठी राहील,
संचित वारंवारतापेक्षा कमी, संचित वारंवारतापेक्षा कमी. आता बघा इथं काय करावं लागेल आपल्याला. वर्ग किती आहेत हा उत्तर सोडवायचं चाललेलं आहे बाळांनो. 10, 10 ते 12, त्यानंतर 12 ते 14 हे आहे असंच लिहून घ्यावं लागणार आहे. काहीही इथं शेवटी काय येणार आहे, एकूण. एक्स्ट्रा त्रास काहीही आपल्याला घ्यायला लागणार नाही. जे दिलेलं आहे तेच उतरून काढायचं आहे आणि फक्त इथं बेरीज करून लिहायची आहे. तेवढ्यासाठी 4-4 मार्क्स पडत असतील तर कर्मचाऱ्यांची संख्या 150, 500, 300 आणि इथं 50. आता संचित वारंवारतापेक्षा कमी म्हणजे वरून खाली बेरीज करायची यायची असते. इथं किती आहे, 150. इथं पुन्हा काय करायचं, 150 अधिक 500, 150 अधिक 500 किती, 5 आणि 1 6, 650 आलं. पुन्हा 650 अधिक 300, 6 आणि 3 9, 950 आलं. 950 अधिक 50 बरोबर 1000 आलं. म्हणजे इथे एकूण किती येतात, 1000. म्हणजे यांची बेरीज 1000. एवढं लिहिण्यासाठी 3 मार्क्स आहेत. किती सोपं आहे. तक्ता तयार करायचा आहे बाळांनो. संचित आता प्रश्न 3रा आहे. खालीलपैकी एक कृती पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये कृती विचारलेली असते. प्रश्न कितव्याला आलेला आपण आता, 3रा आहे. कृती विचारलेली असते. बघा आता कृती काय विचारलेली आहे. 3रा ए. 3रा ए काय सांगितलेलं आहे, खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करा. खालीलपैकी कोणतीही एक कृती काय करायची आहे, पूर्ण करा, असा प्रश्न दिलेला आहे. बघा किती मार्कासाठी असतो, 3 मार्कासाठी. इथं मार्क्स किती आहेत, 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला असतो. 3ऱ्यातला आता इथं पहिला आकडा, 3ऱ्या एतला पहिला आकडा काय दिलेला आहे बघा. खाली वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनामध्ये भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती. बहुलक काढणे हे आलं पाहिजे आपल्याला. सूत्र L अधिक, सूत्र आहे त्याचं L, बहुलक बरोबर L अधिक F1 मायनस F0 छेद 2F1 मायनस F1 मायनस F2 कंस पूर्ण गुणिले H. हे सूत्र येणं गरजेचं आहे. बघा काय विचारलेलं आहे. खालील वारंवारता वितरण सारणीत, वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनामध्ये भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या
पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा. आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा असं सांगितलेलं आहे बघा. वर्ग इथं काय दिलेला आहे? वर्ग. इथं वर्ग दिलेला आहे. हा प्रश्नच आहे. अजून भरलेले पेट्रोल लिटर मध्ये असं सांगितलेलं आहे. इथं बाजूला घेऊया आपण, म्हणजे इथं कृती सोडवायला बरं पडेल. वर्ग भरलेले पेट्रोल लिटर मध्ये, भरलेले पेट्रोल लिटर मध्ये असं दिलेलं आहे. भरलेले पेट्रोल कशामध्ये आहे? लिटर मध्ये. वाहनांची संख्या आहे ही, वाहनांची संख्या असं दिलेलं आहे, वाहनांची संख्या म्हणून. तर 0.5 ते इथे दिले 0.5 ते 3.5 आणि दुसरं काय दिले बघा 3.5 ते 6.5. त्यानंतर दिले 6.5 ते 9.5, 9.5 ते 12.5. बहुलक काढण्यासाठी सलग वर्ग असणं गरजेचं असतं. 12.5 ते 15.5 असं त्यांनी दिलेलं आहे. आता इथं बघा वाहनांची संख्या दिलेली आहे, त्याच्यावरून तर आपण बहुलक काढू शकतो. इथं 33, इथं 40, इथं 27, इथं 18 आणि इथं 12 दिलेली आहे. बघा आता कृती पूर्ण करण्यासाठी इथं काय काय दिलेलं आहे बघा. कृती आधी इथं समजावून सांगूया आणि नंतरच बाळांनो कृतीकडे आपण वळलेलं अतिशय चांगलं होईल. सगळ्यात जास्त वारंवारता कुणाची आहे? ह्या वर्गाची आहे. किती आहे? ह्या वर्गाची वारंवारता 40 आहे. म्हणजे याचा अर्थ ही हा यल झाला. यल ची किंमत किती? 3.5 लोअर लिमिट, म्हणजेच खालची मर्यादा, कारण यल ची किंमत आपल्याला भरावी लागते. हे काय झाला? एफ. त्याचा वरचा काय येणार? F0 आणि त्याचा खालचा काय येतो? F2. हे F1 सॉरी हे F1 वरचा F0 आणि F2. जिथं जास्त वारंवारता आहे ती वर्ग F1 येतो, त्याचा वरचा वर्ग F0 आणि खालचा वर्ग F2 असा येतो. आता याच्यामधील H काढून घ्यायचं असतं, म्हणजे वर्गांतर. वर्गांतर कसं काढायचं बघा. वर्गांतर H बरोबर कसं काढायचं? तर 6.5 वजा 3.5 किती येणार आहे? 3. बरोबर का? 7 ने 3 गेलं 3, म्हणजे H ची किंमत किती? ती 3. आता इथं त्यांनी कृती तयार करून दिलेली आहे बघा. खाली काय सांगितलेलं आहे बघा. कृती दिलेल्या सारणीवरून, कृती दिलेल्या सारणीवरून कृती काय दिलेली आहे बघा. बहुलकीय वर्ग पहिल्यांदा विचारलेला आहे आपल्याला. बहुलकीय वर्ग. बहुलकीय वर्ग कोणता आहे बाळांनो? 3.5 ते 6.5. का? तर ह्याची वारंवारता जास्त आहे, 40 आहे म्हणून सगळ्यांपेक्षा. म्हणजे हे गाळलेल्या जागेसाठी तुम्हाला पहिल्यांदा विचारलेलं आहे. बहुलकीय वर्ग तुम्ही शोधून काढायचा आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा. बहुलक म्हणून बहुलक बरोबर सूत्र मी आता सांगितलं. L अधिक काय करतो आपण? F1 मायनस F0 छेद 2F1 मायनस F1 मायनस F2 कंस पूर्ण गुणिले H. आता इथं तुम्हाला
काय काय कशासाठी दिलेलं आहे बघा. हे एक गाळलेली जागा दिलेली आहे, ही काढा. त्यानंतर ही एक गाळलेली जागा दिलेली आहे आणि कुठली दिलेली आहे, याच्यामध्ये F2. ही F2 तुम्ही भरायचं आहे. म्हणजे हे अक्षरशः कसं सोडवायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. H आणि हे काय दिलेलं आहे, पुढे लिहिलेलं आहे सूत्र असं म्हणून लिहिलेलं आहे. बघा आता कसं सोडवायचं ते. L किती आहे, आपण L काढलाय 3.5. L आहे 3.5 अधिक F1 किती आहे बाळांनो 40 वजा F0 33. 2 गुणिले हे F1 40 वजा इथं 33. इथं F0 आहे, सॉरी F0 आहे, F0 F1 F0 आणि F2. इथं किती आहे 33 मायनस F2 किती आहे 27 गुणिले H किती काढून घेतला आपण 3. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला 3 साठी गाळलेली जागा विचारलेली आहे. हे 3 साठी, हे 3 इथं भरलेलं नाही, तुम्ही भरायचं आहे. बघा 3.5 40 मधून 33 गेले, किती उरले 7. 40 दुनी 80. या दोन्हींची बेरीज करूया. 33 आणि 27, 7 आणि 3 10, 0 3 आणि 2 5 आणि 1 6 60 येते, कारण या दोन्हींची बेरीज केली. गुणिले काय केला 3, म्हणून 3.5 हे वरती 7 छेद 20 राहिले. इथं गुणिले 3 7 त्रिक काय करूया 21. 3.5 गुणिले 21 छेद 20. आता इथं काय करून घेऊया, 21 ला 20 न भागूया. बघूया 21 ला 20 न भागूया. 21 ला 20 न भागलं 20 एके 20 उरला 1. जातोय का नाही, पॉइंट दिला 0 उतरून घेतला. पुन्हा आणि याच्यापेक्षा लहान येतोय. पुन्हा इथं 0चा भाग लावला, नंतर 100 20 5 100 म्हणजे किती झाले 1.05. इथं अधिक आहे, इथं चुकत आलोय आपण. इथं अधिक आहे, इथं किती आहे अधिकच आहे. म्हणून बहुलक बरोबर इथं लिहिते बघा, बहुलक बरोबर 3.5 अधिक 1.05 यांची काय करावी लागणार आहे बेरीज. 3.5 अधिक 1.05 किती येणार 5 5 4.55. किती आली ही 4.55. हे पण गाळलेल्या जागेसाठी तुम्हाला दिलेलं आहे. पुढं काय विचारलेलं आहे, वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा, म्हणून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक काय येणार 4.55 लिटर आहे. हे पण तुम्हाला गाळलेल्या जागेसाठी त्यांनी विचारलेलं आहे. ही पण गाळलेली जागा, म्हणजे हे अक्षरशः गणित आपल्याला सोडवावंच लागतं. हे गणित यायलाच लागते. गाळलेल्या जागा जरी दिल्या असल्या तर हे गणित बहुलक कसा काढायचा, F1 F कसं काढायचं, F1 F0 F2 सूत्र कसं लिहायचं, हे सगळं तुम्हाला आलंच पाहिजे. तर तुम्हाला हे गाळलेल्या जागा भरता येतील, अन्यथा भरता येत नाहीत. हा कितवा झाला 3 मार्काचा क्वेश्चन झाला, तिसरा ए मधला पहिला. आता तिसरा मधला दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, दोन्हीपैकी एक सोडवा असं सांगितलेलं आहे त्यांनी. दुसरा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. आता दुसरा ए मधला दुसरा, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST हे कशावर दिलेला आहे बघा. हे चॅप्टर ड्रॉपला टाकलेलं आपण, हे चॅप्टर अक्षरशः ड्रॉपला टाकलेलं, पण बघूया ह्याच्यामध्ये. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल म्हणजे दोन्हीपैकी एक आलं म्हणजे झालं. 3A मधला दुसरा आकडा,
खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत किती दिली आहे? 2360 2360 रुपये असं दिलेली आहे. जीएसटी दर 18% आहे. जीएसटी दर किती आहे इथं? 18% आहे. ही गणित आपल्याला सोडवायलाच यायला हवी आहेत बाळांनो. 18% आहे. तर त्या कारची करपात्र रक्कम काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असं सांगितलेलं आहे बाळांनो. खालील कृती पूर्ण करा. आता कारची जीएसटी सहित किंमत किती दिलेली आहे? 30 दिलेला आहे सुरुवातीला त्यांनी. कारची उत्तर बघा. उत्तर थोडस वेगळ्या शाईने सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कारची विक्री किंमत जीएसटी सहित कारची विक्री किंमत हे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. विक्री किंमत जीएसटी सहित असं सांगितलेलं आहे. कारची विक्री किंमत जीएसटी सहित किती दिलेली आहे? विक्री किंमत 2360 रुपये. 2360 रुपये दिलेली आहे का नाही? 2360 रुपये दिले. जीएसटी दर किती दिलेला आहे? 18% लिहून घ्यायचं. त्यांनी दिलेला आहे हे. जीएसटी दर किती आला? जीएसटी दर बरोबर 18%. नंतर काय काढायला सांगितले? कारची करपात्र रक्कम काढायला सांगितल्या. मग ती एक मानूया आपण. कारची करपात्र रक्कम काय मानायची आहे? एक्स मानू. आता इथून पुढे बघा. कारची करपात्र रक्कम एक्स मांडली की जीएसटी काढावा लागतो. मग जीएसटी म्हणून जीएसटी बरोबर जीएसटी कसा काढायचा? तर जीएसटी दर गुणिले करपात्र रक्कम असं म्हणायचं. जीएसटी दर किती आहे? 18% म्हणजे 18/100 गुणिले काय असणार? करपात्र रक्कम किती मांडले? एक्स म्हणजे किती आला? 18/100 एक्स. ही काय आली? जीएसटी आली. आता आपल्याला काय काढायची आहे? विक्री किंमत बरोबर सूत्र आहे. विक्री किंमत बरोबर खेळण्यातील कारची. आता खेळण्यातील कारची हे सूत्रच आहे. खेळण्यातील कारची विक्री किंमत. खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. करपात्र किंमत अधिक काय करायची असती इथं? जीएसटी. मग मला सांगा खेळण्यातील विक्री किंमत किती आहे? 2360 रुपये. करपात्र किंमत किती आहे? एक्स अधिक जीएसटी आपण किती काढला? 18/100 एक्स काढला का? आता इथं 2360 तसंच ठेवू. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काढायची. छेद घेऊ. 100 एके 100 100 एक्स आला अधिक हे 18x
छेद काय येणार ही 100. म्हणजे कसं आलं बघा 100 आणि 18 118 x छेद किती आलं 100 बरोबर इथं 2360. आता याच्या पुढे सोडवताना काय करू बघा, इथं जरा पुसून घेते. x ची किंमत काढायची आहे. 2360 गुणिले खाली मुंडी वर पाय करूया, वरती 100 नेऊया आणि खाली छेद किती आहे 118 बरोबर x करपात्र रक्कम निघल 118 दोन्ही 118 एक 100 118 दोन्ही 236 बघा 118 दोन्ही 8 दोन्ही 16 6 4 1 2 1 2 आणि 1 3 2 236 हा शून्य वरती म्हणजे किती आली हे 20 गुणिले 100 म्हणजे 2000. ही काय आली करपात्र रक्कम. म्हणून करपात्र रक्कम किती येणार आहे, म्हणून कारची करपात्र रक्कम म्हणून कारची करपात्र रक्कम किती आली 2000 रुपये आहे. आलं का नाही बाळांनो लक्षात. 3 मार्काचं गणित आहे. मी हे जर ऑप्शनलला ठेवलं असलं तर त्याच्या अगोदरचं गणित तुम्हाला दिलेलं असेल. आता दुसऱ्यातला बी खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा असं दिलेलं आहे. तिसरा बी आणि चौथा आपण एकत्र घेऊ, नंतर 5वा घेऊ कारण लेंथ वाढत जात आहे बाळांनो. थँक्यू. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.